वंचित बहुजन आघाडी मंठा तालुक्याच्या वतीने ईव्हीएम हटाव देश बचाव ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती। यावेळी मंठा येथील जनतेने ईव्हीएम विरोधात स्वाक्षऱ्या केल्या। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते रामप्रसाद थोरात, डॉक्टर किशोर त्रिभुवन, सुभाष जाधव, भारत उघडे, नारायण ढाकरगे यांचा समावेश होता। महाराष्ट्रामध्ये ज्या काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सध्याच्या सत्ताधारी पक्षाला जे काही पाचवी बहुमत मिळालं, खरं तर लोकांमध्ये प्रचंड रोष असताना लोकसभेमध्ये सत्ताधाऱ्यांचा या ठिकाणी नामुष्कीजनक पराभव झालेला असताना या निवडणुकीमध्ये जे उमेदवार पराभूत यादीमध्ये सर्वसामान्य जनतेने पकडले होते असे सर्व उमेदवार सत्ताधारी पक्षाचे त्या ठिकाणी निवडून आले। निश्चितपणानं हा या ईव्हीएमचा परिणाम आहे। स्वतंत्र बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे। लोकशाहीमध्ये या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सत्ताधारी कुठलाही प्रयोग त्या ठिकाणी करू शकतात, म्हणून सर्वसामान्य लोकांचा ईव्हीएमवरचा विश्वास त्या ठिकाणी उडालेला आहे। आणि म्हणून लोकांचा जर विश्वास नसेल तर ते परिपक्व लोकशाहीचं लक्षण नाही। आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ईव्हीएम हटाव आणि पहिल्यासारखे पुन्हा स्वतंत्र बॅलेटवर त्या ठिकाणी निवडणुका घ्याव्यात अशा प्रकारच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जनजागरण करण्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे। निश्चितपणानं अमेरिकेसारखं राष्ट्र त्या ठिकाणी बॅलेटवर निवडणुका घेते आणि ज्याला विकसनशील म्हणतो भारताला, ते मात्र ईव्हीएमचा त्या ठिकाणी हट्ट धरते। हे कुठंतरी या ठिकाणी विचार करण्यासारखा निर्णय आहे। त्यामुळे ईव्हीएमला बाजूला सारून लोकांच्या मताचा आदर करून परत बॅलेटवर निवडणुकी घेतल्या पाहिजेत अशा प्रकारची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे। धन्यवाद।